नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. श्रावण सोमवार निमित्त राजराजेश्वराला नेहमीपेक्षा अधिक गर्दी. रक्षाबंधनानिमित्त भाविकांच्या संख्येत वाढ. महिलांच्या टोळीने चाकूच्या धाकावर लुटले शर्मा परिवाराला. मलकापूर परिसरातील घटनेने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण. रक्षाबंधनच्या दिवशी KYCची डोकेदुखी. बहिणींच्या खात्यात रक्कम जमा मात्र काढता येत नसल्याची ओरड. RRCच्या सिमेंट लसणाच्या बातमीची देशात चर्चा. नॅशनल, स्टेट मीडियासह सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांनी घेतली दखल. मोबाईलच्या युगात प्रत्येक जण फोटोग्राफर. आज जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा. कॅमेरा दिंडी ठरली आकर्षक. आता सविस्तर बातम्या. श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरासह इतर शिवमंदिरात दिवसभर रक्षाबंधनानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. तर रात्री श्री राजराजेश्वर मंदिरात झालेल्या महाआरतीत हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली. तर विशेष साज श्री राजराजेश्वराला चढविला होता. 3ऱ्या सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अकोल्यातील विविध शिवभक्त मंडळे व कावड मंडळांच्या वतीने राजराजेश्वर मंदिरात भोलेबाबांचा जलाभिषेक करण्यासाठी पवित्र पुरणाचे पाणी आणले. 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथून श्री रात्रभर पायी चालत आणलेल्या पाण्याने श्री राजराजेश्वराचा जलाभिषेक करण्यात आला. विविध कावड मंडळांनी सामूहिकपणे राजराजेश्वराला जलाभिषेक केला. रक्षाबंधन असल्याने आज मोठ्या संख्येत भाविकांची राजराजेश्वर चरणी भाविकांची गर्दी होती. रात्रीच्या वेळी श्री राजराजेश्वर मंदिरात पिंडीला विशेष साज करत सजविण्यात आले होते. तर रात्रीच्या वेळी श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाआरतीचे मधुर स्वर, डमरू आणि घंटा यांचा ध्वनी, त्यामुळे मंदिर परिसरात एक अलौकिक अनुभूती जाणवत होती. शहरात आतापर्यंत पुरुषांद्वारे लुटीची अनेक प्रकरणे समोर आली. आता थेट चाकूचा धाक दाखवून महिलांद्वारे लुटीचा उद्योग सुरू झाल्याची घटना उजेडात आली आहे. 3 महिलांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून मलकापूर परिसरातील सुमित शर्मा यांच्या घरच्यांना लुटल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील कुठलीच वस्ती सुरक्षित राहिली नाही असाच काय तो प्रत्येकाला येत आहे. आतापर्यंत पुरुषांद्वारे लुटीची अनेक प्रकरणे समोर आली, पण आता थेट महिलांच्या टोळीद्वारे चाकूचा धाक दाखवून लुटल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. मलकापूर परिसरातील हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. या लुटारू टोळीतील महिला असून परिसरातील शांतता पाहून त्या घरात कुठल्या तरी कारणाने येतात आणि चाकूचा धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटतात. अशाच प्रकारची एक घटना मलकापूर परिसरात घडली. या ठिकाणी सुमित शर्मा यांच्या घरच्यांना या महिलांनी लुटल्याची माहिती मिळाली आहे. महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडक्या बहीण योजनेत अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले. ते पैसे निघत नसल्याची ओरड महिलांनी केली आहे. बँक KYCच्या नावाखाली ते पैसे देत नसून त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रांवर गर्दी केली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत, पण ते पैसे निघत नसल्याची ओरड आज रक्षाबंधनच्या दिवशी करण्यात येत आहे. त्यामुळे नेमके KYC साठी हे पैसे थांबविण्याचे आदेश दिले तरी कोणी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे पैसे येऊन ते उपयोगी पडत नसल्याची खंत अनेक बहिणींनी व्यक्त केली. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारने 3,000 रुपये टाकले, पण ते पैसे बँकांमधून काढण्यास गेलेल्या महिलांना कटू अनुभव येत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या खात्यांची पूर्ण KYC झाली नाही त्यांच्या खात्यात पैसे आले तरी ते काढण्यात मोठी अडचण येत आहे. बँकेने KYCचा तगादा लावला आहे, त्यामुळे ते पैसे निघत नसल्याची ओरड लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची आहे. त्यामुळे KYC साठी महिलांची सेतूवर गर्दी होत आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे आल्याचे SMS आहेत, पण पैसे काढता येत नसल्याची खंत आज रक्षाबंधनच्या दिवशी महिलांनी व्यक्त केली.
RRC न्यूजने शनिवारी सिमेंटच्या लसणाची बातमी प्रसारित केल्यानंतर त्या बातमीवर राष्ट्रीय तसेच राज्यातील मीडिया तुटून पडला आहे. RRCच्या बातमीने अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सिमेंट लसणाच्या माध्यमातून होणारी लोकांची फसवणूक थांबविल्याची माहिती सुधाकर पाटील यांनी दिली. शनिवारी RRC न्यूजने व सिटी न्यूज सुपरफास्ट या सायन दैनिकाने सिमेंट लसणाच्या माध्यमातून होणारी लोकांची लूट प्रसारित आणि प्रकाशित केली होती. ही बातमी जशीच्या तशी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक मीडियाने तर घेतलीच. त्याचबरोबर देशपातळीवरील वर्तमानपत्रांनी देखील या बातमीची दखल घेत तिला कव्हरेज दिले. या बातमीने सामान्य ग्राहकांची विशेषतः गृहिणींची फसवणूक टळणार आहे. RRCने अतिशय धाडसीपणे ही बातमी दाखवित सिमेंट लसूण निर्मात्यांना धडकी भरली आहे. त्याचाही शोध यंत्रणेने घेण्याची गरज आहे. ग्राहकांची फसवणूक होत असताना अशा सिमेंट लसणाचे निर्माते जगासमोर येण्याची गरज आहे. तरच अशा बनावट उत्पादकांचा पर्दाफाश होण्याची गरज आहे. RRCने मोठा पर्दाफाश सिमेंट लसणाचा केल्याबद्दल सुधाकर पाटील यांनी RRCचे अभिनंदन केले. ग्राहकांची व विशेषतः गृहिणींच्या जागृतीचे मोठे काम RRCने केल्याची प्रतिक्रिया सुधाकर पाटील यांनी दिली. RRC चॅनलचे मनापासून धन्यवाद देतो. कारण की माझ्या इथं जो नकली लसणाचा प्रकार झाला होता ती बातमी RRC न्यूजने खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून व्हायरल केली. त्याच्यामुळे अकोल्यातील जनतेमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि प्रत्येक व्यक्ती ही कुठलीही गोष्ट घेताना हातगाडीवरून दुकानावरून किंवा मार्केटमधून घेताना अत्यंत चोखंदळपणे वस्तू नीट पारखूनच घेत आहेत अशी एक जागरूकता निर्माण झाली आणि याचे श्रेय मी RRC न्यूज चॅनलला देतो आणि त्यांच्या या न्यूजमुळेच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सुद्धा न्यूज चॅनलला या बातम्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचे मला फोन येत आहेत याच माहितीसाठी. RRC धन्यवाद. शहर व परिसरात आज पडलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला. सकाळपासून उकाड्याने नागरिक हैराण होते. उकाड्याने हैराण नागरिक पावसाच्या आगमनाने सुखावले आहेत. शहरातील रस्त्यावर या पावसाचे पाणी साचले असून वाहने जपून चालविण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रचंड गरमीने त्रस्त झालेल्या अकोलेकरांना पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र रक्षाबंधनाच्या सण उत्साहाच्या दिवशी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बघता बघता शहरात सर्वदूर पाऊस आला. अर्धा तासपेक्षा अधिक वेळ कोसळलेल्या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडवली. बाजारपेठेत हातगाडीवर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या वस्तू पावसाने भिजल्या. याशिवाय शहराच्या अनेक भागात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक बाधित झाली होती. शहराच्या काही भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. या पावसाच्या आगमनाने वातावरणातील गरमी उकाडा मात्र कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते. शहरात आज अर्धा तास पाऊस काय झाला तर नालेसफाईचे 3 तेरा अकोलेकरांना पाहता आले. नालेसफाई अभावी कृषीनगर भागात रस्त्यावर साचलेले पाणी महापालिकेत सफाई यंत्रणा नसल्याचे चित्र दर्शवित होते. महापालिका सफाई विभागाचे दुर्लक्षाने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. आज शहरात खूप पाऊस झाला नाही, पण जो झाला त्याने मात्र महापालिकेच्या सफाई यंत्रणेची पोलखोल झाली. तुम्ही जे चित्र पाहत आहात रस्त्यावर घाण पाणी वाहताना पाहत आहात ते अकोला शहरातील आहे. येथे देखील लोकच राहतात, पण नाले सफाई होत नसल्याने पावसाच्या पाण्यासोबत घाण काळे पाणी रस्त्यावर आले आहे. या घाण गटारातून लोकांना मार्ग काढावा लागत आहे. शहरात नाले सफाई नावालाच झाली. ही नागरिकांची ओरड किती खरी आहे याची प्रचिती या ठिकाणी येत आहे. आजच्या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका स्थानिकांना बसलाय. नालीचे पाणी थेट लोकांच्या घरात चालले असून त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य बाधित झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक भेट देत नसल्याची माहिती असून त्यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. महापालिका आरोग्य विभागाने या भागात विशेष सफाई अभियान राबविण्याची गरज आहे. बिल्वपत्र अर्पण करत महादेवाला प्रसन्न करण्याची परंपरा आहे. त्यासोबतच अन्य वनस्पती या देखील किती गुणकारी उपयोगी आहेत याची प्रचिती नागरिकांना झाल्यापासून आज महादेवाला प्रिय असलेल्या वनस्पतींच्या रोपांची विक्री मात्र श्रावण महिन्यात वाढली आहे. आधी श्रावण महिन्यात महादेवाची पूजा म्हटली की देवाचा जलाभिषेक करणे आणि मनोभावे बेलाचे पान अर्पण करणे एवढीच माहिती भोळ्या शिवभक्तांना होती.
बेलाच्या पानासोबतच ज्या वनस्पती महादेवाला प्रिय आहेत त्या वनस्पतींना सुद्धा अत्यंत महत्त्व आले आहे. याची प्रचिती आज तिसऱ्या सोमवारी श्री राजेश्वर मंदिर परिसरात विक्रीसाठी आलेल्या विविध रोपांना पाहून येत होती. श्रावण महिन्यात बेलाचे पान यासोबतच शमी, तुळशीपत्र, मंदार, पारिजातक, काळा धुत्रा, आवळा यांचे नाव आपसुकच या महिला घेतात. या वनस्पती दुर्मिळ झाल्या होत्या, परंतु आता परत या वनस्पतींना इतके महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे की याची प्रचिती आज श्री राजेश्वर मंदिर परिसरात जळगाव जामोद परिसरातून या विविध वनस्पतींच्या रोपांना विक्रीसाठी आल्याचे पाहून येत आहे. 50 रुपये प्रति रोपटे याप्रमाणे या विविध वनस्पती विकल्या जात आहेत. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पत्ता है, बेलपत्ता है, आंवला है, पारिजातक है, सफ़ेद आंकड़ा, ये सब काय के लिए? ये धार्मिक पौधा है. तो अभी शिव जी के लिए हाँ, शिव जी पर चढ़ने वाला पौधा है. क्या भाव बेचे सर पौधे? 50 रुपये का एक. कोई भी पौधा? हाँ. जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य अभियानात गैरप्रकार झाल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सचिवांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुषमा निचळ यांनी तक्रार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणात आरोग्य उपसंचालक काय अहवाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अकोला शहरामध्ये गुणवत्तापूर्ण नसलेल्या रुग्णालयांमध्ये BL चांडक रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, मानस सन्मित्र हॉस्पिटल, अकोट रोड व ग्लोबल हॉस्पिटल ह्या रुग्णालयांची ग्रेडमध्ये ऑडिट वर्गीकरणात अनियमितता झाल्याचा आरोप सुषमा निचळ यांनी केला आहे. यात अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये तसेच अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय सुरवाळे यांचा समावेश असल्याचा आरोप निचळ यांनी केलाय. याविषयीची तक्रार त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. महात्मा फुले आरोग्य अभियानात खोटे रुग्ण दाखवून लाखोंचा निधी लुटल्याचा आरोप निचळ यांनी केलाय. डॉक्टर सुरवाडे हे खासगी प्रॅक्टिस कशी करतात असा प्रश्न निचळ यांनी उपस्थित केला होता. या सर्व प्रश्नांची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिला. या प्रकरणात आता आरोग्य उपसंचालक काय अहवाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धारगड हा परिसर व्याघ्र प्रकल्पात गेल्यामुळे राखीव वनक्षेत्र बनला आहे. त्यामुळे यात्रा महोत्सव वगळता वर्षभर या ठिकाणी प्रवेश बंदी असते. शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड यात्रेला वन्यजीव प्रशासनाने हिरवा कंदील दिलाय. धारगड यात्रेला दूरवरून शिवभक्त हर बोला महादेवचा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत तिसऱ्या श्रावण सोमवारी हजारोंच्या संख्येने दाखल झाला आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या धारगड गुहेजवळ दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा भरते. पायदळ जाणारे शिवभक्त अकोटवरून शिवपूर, कासोद मार्गे आमोना, धारगड पाऊलवाटेने रात्रीच्या वेळी अंधारात जय भोलेचा गजर करत मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे सातपुड्याच्या कडांमध्ये हरबोला महादेवचा आवाज गुंजत असतो. निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुरेख संगम असलेल्या धारगड यात्रेला वन्यजीव विभागाची परवानगी गरजेची असते. श्री क्षेत्र धारगड येथे शिवालय असून सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये मेळघाटात वसलेला आहे. 3000 फूट उंचीवर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या अतिशय प्राचीन नरनाळा किल्ल्याच्या हे जवळ आहे. इथे 4 गुहा असून या गुहेमध्ये 2 स्वयंभू शिवलिंग आणि नंदी आहेत. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा आणि कसं निर्माण झालं याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. याबाबत आख्यायिका मात्र ऐकायला मिळतात. दरम्यान श्री क्षेत्र धारगडमध्ये असलेला निसर्ग निर्मित धबधबा भक्तांवर जणू जलाभिषेक करतोय. श्री क्षेत्र धारगड हे अकोटवरून पाऊल वाटेने 25 किलोमीटर असून वाहनांच्या रस्त्याने 40 ते 45 किलोमीटर येते. पोपटखेड, खटकली, टी पॉइंट, गुलरघाट, टी पॉइंट, धारगड क्षेत्र असा मार्ग आहे. धारगड इथे गडावरून नेहमी पाण्याची धार खाली कोसळत राहते. या धारेखाली भक्त स्नान करतात. त्यानंतर गुहेमधील मोठ्या महादेवावर जलाभिषेक करतात. नंतर तेथून शार्दूलबुवाची टेकडी चढून दुपारपर्यंत एकेरी रस्त्याने नरनाळा किल्ल्यावर पोहोचतात. किल्ल्यावरून शहाणूर येथे खाली उतरतात. फोटो हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. मोबाईलने तो अधिक सोपा केला.
पण प्रत्येक गोष्टीचा फोटो मोबाईलमध्ये निघत नाही. प्रत्येक फोटोतील भाव, रंग, ती पोज आणि तो अँगल मात्र व्यावसायिक छायाचित्रकारच अधिक चांगल्या प्रकारे काढतो. आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अकोल्यात फोटोग्राफर असोसिएशनने कॅमेऱ्याची दिंडी काढत सेलिब्रेशन केले. प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत. फोटो प्रत्येकासाठी खास असतात. दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक छायाचित्रकारांसाठी महत्त्वाचा आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये 1837 मध्ये झाली. फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डेग्युरे यांनी त्या वर्षी 19 ऑगस्ट रोजी त्याची सुरुवात केली. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, त्यामुळे आज फोटो काढणे ही गोष्ट खूप सोपी झाली. छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा उद्देश छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यानिमित्त आज अकोल्यातील कॅमेरासह दिंडी काढण्यात आली. यावेळी व्यावसायिक छायाचित्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. श्रावण सोमवार निमित्त राजराजेश्वराला नेहमीपेक्षा अधिक गर्दी. रक्षाबंधनानिमित्त भाविकांच्या संख्येत वाढ. महिलांच्या टोळीने चाकूच्या धाकावर लुटले शर्मा परिवाराला. मलकापूर परिसरातील घटनेने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण. रक्षाबंधनच्या दिवशी KYCची डोकेदुखी. बहिणींच्या खात्यात रक्कम जमा मात्र काढता येत नसल्याची ओरड. RRCच्या सिमेंट लसणाच्या बातमीची देशात चर्चा. नॅशनल, स्टेट मीडियासह सर्वच प्रमुख वर्तमानपत्रांनी घेतली दखल. मोबाईलच्या युगात प्रत्येक जण फोटोग्राफर. आज जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा. कॅमेरा दिंडी ठरली आकर्षक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. ज्या दर्शकांनी अद्याप RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राईब करा. भविष्यात RRC नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राईब केले अशांना दिसणार आहे. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.